वरून ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत आता एमआयएम पक्षानेही दमदार एंट्री केली आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदासह 5 वर्गातून उमेदवार देण्याची घोषणा पक्षाने केली आहे। लाईट, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देत शहरात ठोस विकासकामे करण्याचा एमआयएमचा संकल्प आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक लायब्ररी, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि शाळांचे सुशोभीकरण हे पक्षाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत। एमआयएम हा कोणत्याही एका जात धर्माचा नसून सर्वांचा पक्ष आहे आणि वरून ईश्वरपूर शहराच्या प्रगतीसाठीच आम्ही मैदानात उतरलो असल्याचा पक्ष नेत्यांचा दावा। नगरपालिकेच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा गती यायला लागलेली आहे। अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। आज वरून ईश्वरपूर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाने प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज केलेले उमेदवार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया की त्यांची काय भूमिका आहे। तुम्ही आज नगरपालिकेला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तुमची काय भूमिका आहे नगरपालिकेमध्ये अर्ज तुम्ही दाखल करण्याची? आमची स्पष्ट भूमिका आहे की वरून ईश्वरपूर शहराचा जो रखडलेला विकास आहे तो विकास कशा पद्धतीने पूर्ण करता येईल। एमआयएम पक्षाची वाटचाल प्रवास हा फक्त सत्तेचा नाही, एमआयएम पक्षाचा प्रवास हा सामाजिक न्यायाचा सगट आहे। आणि ईश्वरपूर शहरात भरपूर समस्या आहेत, एक समस्या नाही। आमचे ध्येय हे वेगळे आहे आणि प्रामुख्याने आमचा जो उद्दिष्ट आहे तो पुढील 20 वर्षाचा अभ्यास करून इस्लामपूर शहरात जो पाणी प्रश्न आहे तो कसा आपल्याला मिटवता येईल। दुसरा आमचा आहे की सर्व समाजाच्या प्रगतीसाठी इस्लामपूर शहरामध्ये एक एमपीसी यूपीसी हाय क्लास हायटेक डिजिटल लायब्ररी आमच्या पक्षाकडून सुरू करण्याचा एक आहे। हैदराबाद मधील आमचे जे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत जेवढी साहेबांचे ते इस्लामपूर शहरात आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या कोल्हापूरवरून त्या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष पण आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया की ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगरपालिकेसाठी एमआयएम पक्षाचा उमेदवार हा नगरपालिकेला नगरसेवक असेल का नगराध्यक्ष असेल? नगरसेवक बी असेल व नगराध्यक्ष बी असेल। जे आपण त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। आपण किती वार्डातून लढताय या ठिकाणी? सध्याला तर आम्ही 2 वार्डामध्ये भरलेला आहे। येणाऱ्या का उद्या दुपारपर्यंत आमचे जवळजवळ 5 नगरसेवक तर तो फायनल होतो, म्हणजे नगराध्यक्ष आणि त्याच्याबरोबर 4 नगरसेवक। म्हणजे आपण या ठिकाणी बघतोय की या वरून ईश्वरपूरच्या नगरपालिकेसाठी एमआयएम पक्ष सकट ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहतोय। या नगरपालिकेला नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवार फायनल झाल्यानंतर तुमच्या पक्षाचे प्रमुख कोण, प्रचाराचे जे प्रचार प्रमुख आहेत जे राज्य लेवलचे असे कोणी येणार आहेत का किंवा तशा पद्धतीचं तुमचं नियोजन झालेलं आहे का? त्या जिल्हे साहेबांचं इथं ईश्वरपूरमध्ये सभा होणार आहे, लवकरच त्यांची सभा होणार आहे। ह्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांची एक सभा इस्लामपूरमध्ये जोरदार आणि जंगी होणार आहे। आपण बघतो की या ठिकाणी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून वरून ईश्वरपूर या नगरपालिकेसाठी उमेदवार नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही ठिकाणी त्यांनी उभा केलेले आहेत। या ठिकाणी एमआयएम पक्षाचे जे संस्थापक आहेत त्यांच्याही या ठिकाणी सभा होणार आहेत। एकूणच या ठिकाणी आपण बघतोय की आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत या पद्धतीच्या घडामोडी वरून ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणामध्ये घडत आहेत।